नमस्कार मित्रांनो, मी विघ्नेश पवार तुम्हा सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे द विघ्नेश पवार ब्लॉग्स. सो आज आहे 31 ऑफ डिसेंबर आणि आम्ही चाललोय भूर. तर भूर वगैरे काही नाही, आम्ही निघालोय पण आम्ही साताऱ्याला चाललोय आमच्या गावी. सो आमचा 31चा जो काही प्लॅन आहे तो तिकडेच आहे विथ फॅमिली ऑफकोर्स. तर मम्मी पप्पा दादा वहिनी माऊ हे ऑलरेडी काल गेले आहेत आणि आम्ही आज चाललोय. आणि आम्ही ऑलमोस्ट सकाळी 5 वाजता मुंबईवरून निघालोय. पण ऑब्व्हियसली 31चे सगळ्यांचेच प्लॅन्स आहेत, त्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक आहे आणि त्यामुळे खूप वेळ लागतोय. लोणावळा महाबळेश्वरचे रोड्स तर खूप पॅक आहेत, त्यामुळे 31चे प्लॅन्स हे घरीच करावेत सगळ्यांनी. तर सगळीकडेच गर्दी आहे ऍक्च्युली, पूर्ण रोडला ट्रॅफिक होतं. सो ऑलमोस्ट आम्ही 2 वर्षानंतर गावाला चाललोय. आम्ही मागच्या यात्रेला गावाला गेलेलो आणि त्याच्यानंतर यावेळी चाललोय गावाला. सो आम्हाला इकडे तिकडे फिरायला वेळ होता, पण गावाला जायला वेळ नव्हता आम्हाला, असं पप्पा म्हणतात. सो आमचं जरा देवदर्शन पण बाकी आहे, लग्नानंतरचं देवदर्शन जे आम्ही 2 वर्षानंतर करणार आहे. बघू आता अजून काय काय प्लॅन्स होत आहेत. ऍज सच 31चा तर काही प्लॅन नाहीये, इव्हन इतरही काही प्लॅन्स नाहीये, पण देवदर्शन नक्की करायचंय. येस. सो आम्ही बोरखळ्याला पोहोचलोय आणि आम्ही रानात राहतो. सो आता रानात जाण्याचा जो रस्ता आहे बेसिकली पाटावरून आहे, तर इथून आम्ही आता वर चढणार आहोत. असली थ्री तो आधी आहे. हा, इकडे ऑफ रोडिंग गाडी पाहिजे. तुम्ही बघू शकता हा खूपच छोटासा असा रस्ता आहे. आणि हे आता आपण पाटावर एंटर करतोय. सो हे कॅनल आहे इकडे आणि हा असा इथे पाट आहे. आणि द थिंग इज दॅट की आमचं घर जे आहे ते पाटाच्या पलीकडे आहे, त्या बाजूला आहे. सो आम्हाला क्रॉस करावं लागणार आहे. अँड दॅट इज द चॅलेंजिंग पार्ट. सो ब्रिजच्या त्या पलीकडे, पाटाच्या त्या पलीकडे जाण्यासाठी हा एवढूसाच पूल आहे. आणि या एवढूशा पूलवरून आम्हाला बेसिकली आमची क्रेटा काढायची आहे. सो बघूया. तसे आमचे ड्रायव्हर एकदम ट्रेंड आहेत, त्यामुळे टेन्शन नाही आहे. आमच्या ड्रायव्हरने गाडी काढलेली आहे एकदम व्यवस्थितपणे. आणली की नाही बरोबर? मी सगळ्यांना ते सांगते, आमचे ट्रेंड ड्रायव्हर्स आहेत. सो पुन्हा आता छोटू छोटू रस्ता. सो आम्ही फायनली आमच्या घराच्या पाटावर आलेलो आहे. भाऊ कशी म्हणते? काकाचा ब्लॉग. सो आम्ही आता पोचलोय आता बोरखळ्याला आणि भूक लागली आहे. 2:30 वाजल्यात ना. आणि आता इकडे आहे मस्तपैकी चिकन, सुक्क चिकन आहे आणि ते आहे मटण. उघडते जरा, नाही मटण. वेगळी भाकरी आहे का ताई? ज्वारीची नाहीये? बाजरीची आहे ती किराला देते.
ही बघा आमची माऊ मॅडम जी आहे ती झाडावर जाऊन बसली आहे. माऊ उंच माझा हाय कर. हाय हाय कर. बोला हाय. हाय कर. हाय सोनू. हाय मोठ्याने बोल. हाय. माऊ तू काय करते? पप्पा दोघांना बोलो. पप्पा ये किरण ये. ए किरण ये. चल. टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर माऊ. हॅपी बर्थडे टू यू. ये अजून हॅपी न्यू इयर झालाच नाहीये बघा. म्हणजे 8:30 वाजल्यात अजून आणि आम्ही तो मावा केक कापलाय. माऊने मावा केक कापलाय. पहिला केक आहे. आजीला द्या. तू आजीला दे. आजीला दे. सो आता वाजलेत संध्याकाळचे 8:30 आणि आम्ही दुपारी ऑलमोस्ट 2-2:30 वाजता पोहोचलो आणि नंतर जेवून वगैरे झोपलो होतो बराच वेळ. 2-2:30 तास झोपलो होतो आम्ही. आणि आता आम्ही बार्बेक्यूची तयारी करतोय. चिकन बार्बेक्यूची तयारी, कारण मस्त थंडी आहे. 31st नाईट आहे. सो चिकन तो बनत आहे. इकडे ती बार्बिक्यूची तयारी चालू आहे. कोळसा मम्मीने ऑलरेडी टाकलाय, त्याच्यात तेल टाकलंय. आमच्याकडे ऑलरेडी बार्बिक्यूचा हा असा स्टँड होता, सो आम्ही तोच आता यूज करतोय. आता अजून तरी फक्त कोळसे जळवतोय. सो बार्बेक्यू बनवायचं एकदम उत्तम, एकदम मस्त लोकेशन आहे. कारण आमचं घर एक फार्म हाऊस सारखं आहे. फार्म हाऊस सारखं नाही, फार्म हाऊसच आहे. एकदम मागे शेत आहे आणि शेतामध्येच आमचं रानामध्ये घर आहे. सो मस्त थंडीमध्ये बार्बेक्यू बनवायला एकदम मस्त वाटतंय. एकत्र सगळे पेटले. सो आम्ही हे शीग लावून चिकन शिजवतोय. आता बार्बेक्यू करतोय. सो पूजा आता फुकण्याने फुकते. तुझं काय? थांब देतो. माऊला केकू पाहिजे. राहू दे, बस मग इथे बस. काकीकडे, काकूकडे बस. या बार्बेक्यूच्या कार्यक्रमाला भरपूर वेळ लागतोय, भरपूर माणसं पण लागत आहेत, पण चव एकदम भारी आहे. इकडे गावाला भरपूर थंडी आहे. सो त्या ग्रिलरचा दोन्ही वेळ उपयोग आहे. एक तर चिकन पण शिजतंय आणि शेकोटी पण होते. त्या बार्बेक्यूने थंडीची काय सोय होत नाहीये. भरपूर थंडी वाजते, म्हणून आम्ही आता इकडे नवीन शेकोटी पेटवतोय. दाखवा. सो हे चिकन मस्त वाफ निघते याच्यातून. एकदम मस्त बार्बेक्यू झालंय हे. आणि ह्याला आम्ही आता त्या बार्बेक्यूवर ठेवणार आहे परत. घाई आहे आम्हाला खायची. बार्बेक्यूवर एकदम स्लो होत आहे, म्हणून ते आम्ही आता डायरेक्ट शेकोटी मध्ये ते. त्याला फक्त मोठं पाहिजे. हाताला ही चटक नाही करत ना. बरोबर आहे ती. आता काढणार कसं बाहेर? आता वाजले आहेत 11:15 आणि आम्हाला आली आहे झोप ऍक्च्युली. सो म्हणून आम्ही लवकरच केक कापणार आहे. आणि हे एवढा सगळं अंथरूण आहे कारण थंडीच एवढी आहे.
फक्त माऊ आणि मलाच थंडी लागत नाही, बाकी सगळ्यांना थंडी लागते. भाऊ केक कोणी आणला का? केक वापरशील. भाऊ शिल्लक राहणार आहे. काय केलंय बाबा तू ते माऊने एक फुल उडवून टाकलं त्याच्यातलं. कापायचा कापा, चला कापा. चला 12 वाजले. 12 वाजलेत. आमचे 12 वाजले. हॅपी न्यू इयर माऊ, हॅपी न्यू इयर माऊ. हॅपी न्यू इयर माऊ. हॅपी न्यू इयर ते का बोलत नाही ते लोक. हे आपण धावूया. अगं, अगं खायचं असतो. पोट भरलंय तिचं. दिवाळी मागे सो आज आहे 1 जानेवारी. सो तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी न्यू इयर टू ऑल. आणि आम्ही आज सगळेजण, तुम्हाला माहिती आहे आम्ही साताऱ्यात आहोत, सो आम्ही आज अजिंक्यतारा गडावर जायला निघालोय. सो इकडे आम्ही गेलो नाही कधी, म्हणजे विघ्नेश गेलाय ऑब्विसली, बट मी, वहिनी, मम्मी आम्ही तरी कधीच गेलो नाही. सो विचार केला की चला अशा ठिकाणी जाऊ जिथे नाही गेलोय आजपर्यंत. सो अजिंक्यतारा गड जो आहे तो ॲक्च्युली पूर्ण रस्ता आहे प्रॉपर, तुम्हाला दाखवेन मी पुढे जाऊन. सो तुम्हाला ॲक्च्युली चढायची वगैरे असंच गरज नाही. गाडी वगैरे असेल तर तुम्ही पूर्ण महाद्वारापर्यंत गाडी घेऊन जाऊ शकता. रस्ता पण चांगला आहे, पूर्ण एकदम जिकडून गड चालू होतो, गडाचा महादरवाजा आहे, त्याच्या समोर गाडी पार्क करावी लागते, एकदम गाडी वर येते. अर्थात व्ह्यू तर खूप सुंदर आहेच, कारण आपण जसं जसं जातो तसं तसं वर जातो तसं तसं व्ह्यू त्याचा सुंदर होत जातो. सो आम्ही इकडे गाड्या पार्क केल्यात एकदम, आणि इकडे आहे महाद्वार. सो एकदम महाद्वारापर्यंतच गाडी येते, गाडीतून उतरून डायरेक्ट महाद्वारातूनच आत जातोय आपण. अजिंक्यताराचा इतिहास म्हणजे राजाराम महाराजांच्या पत्नी म्हणजे महाराणी येसूबाई यांनी राजाराम महाराजांनंतर मराठीशाही टिकवून ठेवली होती. सो ती मराठीशाही टिकवण्यासाठी त्यांनी या गडाचा खूप उपयोग केलेला, आणि त्यामुळे या गडाचं नाव इतिहासात खूप जास्त आहे. आणि नंतरच्या काळात ही मराठ्यांची राजधानीसुद्धा होती, तिसरी राजधानी होती मराठ्यांची. पहिली राजगड, दुसरी रायगड आणि तिसरी अजिंक्यतारा. सो अशा 3 राजधान्या होत्या मराठ्यांच्या, आणि ही शेवटची राजधानी होती, तिसरी आणि शेवटची राजधानी होती. सो अजिंक्यतारावर हे असे 2 टॉवर आहेत, आणि ते टॉवर काय आहेत तर इकडे FM सेंटर आहे. सो साताऱ्यामधले जे लोक ऐकत असतील FM, ते इकडूनच सगळं प्रसारित होत असेल. सो अजिंक्यतारावर इतिहास और इतिहासाच्या वास्तू वगैरे असं काही नाही आहे, सगळं काही आहे ते पडलेलं आहे. बट फक्त इकडे चालायला वगैरे जरा चांगलं वाटतं आहे. जंगलातून वगैरे आम्ही चालतो आहे, आणि जेवलो आहे त्याच्यानंतर चालतो आहे तर अजून चांगलं वाटतं आहे, जिरतं आहे सगळं जेवलेलं. सो असे हे वॉकिंग ट्रॅक्स बनवलेत. सो थंडीत जरा चालताना इकडे चांगलं वाटतं आहे. आणि हे आहेत व्यायाम करायला लोक आहेत इकडे. हनुमान मंदिरात मग अशी बरेच लोक व्यायाम करत होती, सो यूज करत असतील व्यायामासाठी. सो आताच्या भागात आलो आहे ती राज सदर आहे. सो असा अंदाज आहे की जेव्हा महाराणी इथे असतील तेव्हा कदाचित इथूनच सगळा कारभार त्या चालवत असतील. सो असं ॲसच स्ट्रक्चर असं काही नाही आहे, जे काय ते थोडंफार तोडकं मोडकं असं आहे. सो जे तुम्ही मागे बघताय तेच, सो त्याच्यावरून हा सगळा अंदाज आहे. बट ठीक आहे, छान आहे. आणि देऊळ वगैरे आहे, पण ते देऊळ तिकडे आत कुठेतरी आणि छोटंसं देऊळ आहे असं म्हणतायत. सो आपण बघूया ते पण जाऊन कसं आहे.
सो आता वाजलं संध्याकाळचे 5:45 आणि आलो आहे आम्ही आमच्या शेतामध्ये, जे की आमच्या शेतामध्ये ऊस लावला आहे आता, आणि त्याच्यात हाच ऊस आहे. सो हा ऊस लावला आहे आणि तिकडे ऊस तोड चालू आहे. आता ऊस तोडून ते कारखान्यावर नेणार आहेत. आणि आमचं शेत एकदम ट्रॅकला लागूनच आहे, जे की मुंबई टू कोल्हापूर ट्रेन जाते त्याच ट्रॅकच्या बाजूलाच आमचं लागून शेत आहे. ट्रॅक दाखवते तुम्हाला. हे बघा इथे ट्रॅक आहे, रेल्वे ट्रॅक. आणि इकडे मागे एक देऊळ आहे, तुकाईचं देऊळ. ते मागे जे टेकडीवर दिसतंय ते तुकाईचं देऊळ आहे. आणि मागे जे दिसतंय तो आहे जरंडेश्वर, जे आम्ही उद्या जाणार आहे. जे देवदेव आम्ही बोललेलो ते आम्हाला त्या डोंगरावर जायचं आहे. मारुतीचं देऊळ आहे ते. सो लग्नानंतर इकडे एक प्रथा आहे की लग्न झाल्यावर लगेच त्या डोंगरावर जायचं असतं, पण आम्ही काही गेलो नाही आहे. सो आम्ही ते आत्ता कंप्लीट करणार आहे. दोघे भाऊ त्यांच्या शेतातले ऊस खात चाललेत. मला आणि वहिनीला काय फारसं जमत नाही ऊस खायला तो तोडून, त्यामुळे आम्ही फक्त टेस्ट केलाय. हो. सो आम्ही आता डायरेक्ट शेतातून पालक तोडणार आहे आणि तो मुंबईला नेऊन खाणार आहे. पूजा इकडे पालक तोडते आणि मम्मी तिकडे तांदळीची भाजी तोडते. हो, ऊस पण तोड ना, तो ऊसाचा रस करूया. हे सगळे आता हरभऱ्याची भाजी तोडतायत. वर सगळी पानं आहेत वर. हरभरा तर काय आला नाहीये अजून. तर आता रात्रीचे वाजतायत जवळपास 8. 9:15 वाजलेत. बरं 9:15 वाजलेत आणि ऐन वेळेस ठरवलंय की चुलीवर जेवण करायचं. जेवण नाही, काहीतरी बनवायचं आहे, म्हणून मग आता वाटाणे भात, पुलाव. सो चूल मांडली आहे आणि विघ्नेश पवार बनवत आहेत पुलाव. पहिले तेल टाकून घ्या, तूप भरपूर, नंतर मग तूप टाकून घ्यायचं. चमचा आहे तिकडे. चवीनुसार तूप. चवीनुसार तूप नसतं. थोडं गरम होऊ द्यात. आणि हा फायनली तुषार आलेला आहे. तेल गरम झालं, आपण टाकणार आहे आपल्याकडे गरम झालंय. गरम आवाज येतोय ना. गॅस फास्ट झालाय. थांबा घेते. कांदे टाकू लगे. टाकून द्या. तेच करपणार म्हणून टाकून द्या. थोडे टाका ना हाताने, थोडे हाताने टाका आणि मिक्स करा. 2 मिनिटं मिक्स करा. फुल सेटअप करून बसलेत आणि पप्पा गाईड करतायत. ही सिमेंटची चूल आहे आमची. हा, ही सिमेंटची चूल आहे. ऑब्विसली चुलीचं एवढं नॉलेज नाहीये, त्यामुळे पप्पा बसलेत आणि पप्पा सांगतायत एक्झॅक्टली. मोहरी नाही ग. मोहरी नसते कारण. हो. आमची चूल विजली आहे, पण अथक प्रयत्न चालू आहेत. ती येते आणि जाते.
हे घे. हे घे, वगैरे टाका ना. हे घे. पप्पा आता थोडं रॉकेल टाकणार आहेत आय गेस. तो बाजूला ठेवतो. तो बाजूला ठेवतो. आम्ही आता जेवायला बसलोय आणि पूर्ण टोप भरून भात बनवला होता आणि तो एवढाच राहिलाय. खूप मस्त झालाय भात, हो का नाही? हो मस्त झालंय. तिखट तिखट झालंय. पप्पांना आवडत होता. ऑल थँक्स टू मी. त्याने फक्त मिक्स करायचं काम केलंय. गप्प बस. तर सुप्रभात मित्रांनो. आता वाजलेत सकाळचे 6:30 आणि आम्ही तयारी करतोय जरंड्यावर जायची. जरंडा म्हणजे जरंडेश्वर. सो गावच्या बाजूला जरंड्या बोलतात की आम्ही जरंड्यावर चाललो आहे म्हणून. सो मी तर तयार झालो आहे. पूजा आणि तुषार आणि पप्पांची तयारी बाकी आहे. आणि दादा वैती माऊ तर गेले पुण्याला काल. दादाला सुट्टी नव्हती काल. सो आम्ही चौघत चाललो आहे आता वर. जरंड्यावर चढायला ऑलमोस्ट 1.5 ते 2 तास लागतात. सो आणि पूजा साडी घालून चढणार आहे. सो बघूया ती कशी चढते आता. आम्ही जरंडेश्वरला जायला निघालोय. आमचं घर या पटरीच्या त्या पलीकडे आहे आणि आता चढण्यासाठी आम्ही पटरीच्या त्या पलीकडे आलोय ऑलरेडी चालत. अजून थोडंसं चालायचं आणि मग चढायला स्टार्ट करायचं आहे. सो बघू कसं होतंय सगळं जर्नी. घरातून आम्ही 7:30 वाजता निघालेलो होतो आणि आता 7:15 वाजलेत. सो आम्ही पाऊण तास चालत होतो फक्त जरंड्याच्या पायथ्यापर्यंत यायला. आणि आत्ता मेन खरी चढाई चालू झाली आहे. आम्ही जरा बसलो या पारावर. मस्त वाटत होतं पारावर एकदम. आणि आता आम्ही चढायला सुरुवात करतोय. आम्ही आता अर्धा डोंगर चढून वर आलोय आणि मध्ये गणपती बाप्पाचं मंदिर लागलंय. सो आम्ही जरा विश्रांती घेतोय आणि अजून एवढा डोंगर चढायचा बाकी आहे. ते सागवान होतं सागवान. ते सागवान हे झाडं तोडायला बंदी आहे सरकार. तोडू शकत नाही झाड. आणि कितव्या टप्प्यावर आहे ती झाडं? हे दुसरा टप्पा चालू झाला आपला आता. दुसरा अर्धापर्यंत आलोय आपण. याचं काय बनवतात? फर्निचर? फर्निचर टिकाऊ झाड आहे सर्वात. मऊ आणि टिकाऊ. हे नक्षीकाम चांगलं होतं याच्यावरती. हां हे घाणेरीचं झाड आहे. हे सगळं ह्या डोंगरावरती ना तुम्हाला सगळे आयुर्वेदिक औषधीच्या वनस्पती मिळणार. हे 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 म्हणतात ह्याला धावडा म्हणतात. धावडा ही झाड आहे ना, ही धावडा. सरपण जायला कडक. हे बघा ही सौ बाबळ. काय? शेवची बाबळी. बाबळ. सौ बाबळ. अजून इथे बघ ही पाठीमागची दिसते ना ती करवंदीची जाळी. हे तर माहिती आहे करवंद आहे. माहिती आहे. मग अजून कसं विचारायचं? चला अजून पुढे दाखवतो तुम्हाला काय काय. सो आम्ही चढलोय आता आणि झेंडा दिसायला लागलाय. आलो आता आपण. हा दुसरा ट्रॅक संपूर्ण होतोय. दुसरा टप्पा. हा आता इथं पूर्ण होणार पुढे त्या झेंड्याजवळ. आणि नंतर मग तिसरा टप्पा चालू. चला आपण किती यामध्ये विभागणी केलेली आहे? सो आम्ही ऑलमोस्ट
8:20ला वगैरे निघालेलो आणि आता वाजलेत 9:45. सो 1.5 तास वगैरे लागला आम्हाला चढायला. निघालो तेव्हा भरपूर थंडी होती आणि आता पूर्ण घाम आलाय. आमचं देवदर्शन झालं आहे आणि आम्ही घरून पोहे आणलेले. मम्मीने सकाळी उठून पोहे करून दिलेले. सो आम्ही ते आता मस्तपैकी खातोय. ठीक आहे. मऊ आहे ती.